दुकानात गेल्याबरोबर ना सकाळीच रेवचं नाश्ता पाणी चालू झालं होतं. कारण तिला ना काहीतरी तिच्याजवळ दिल्याशिवाय ती काही गुंतत नाही. त्यामुळे मग तिला काहीतरी खायला द्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर अशी काहीशी चारदात दाखवत होती आम्हाला. घरी आल्यानंतर ना इकडे मला दाण्याची भाजी बनवायची होती. त्यासाठीच मी थोडंसं लसूण, जिरे आणि मिरचीची पेस्ट काढून घेतली आणि त्याच भांड्यामध्ये ना थोडेसे दाणे पण फिरवून घेतले बिना भाजताच. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आणि जे काही मिरची लसणाची पेस्ट होती ते पेस्ट टाकून घेतली. पेस्ट मिनिटभर परतून घेतली. त्याच्यानंतर त्यामध्ये हळद वगैरे टाकून घेतली आणि जे काही दाण्याची पेस्ट काढली होती ती टाकली आणि ती पेस्ट पण अशी मिनिटभर परतून घेतली. कारण दाणे काही भाजले नव्हते त्यामुळे मग ती पेस्टच परतली. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं पाणी वगैरे टाकून गरजेनुसार जशी भाजी पाहिजे तशी पातळ तर पाणी टाकून घेतलं. त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकलं. वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली गतका आल्यानंतर भाजीला आणि मस्त अशी भाजी रेडी झाली. तर आता दाण्याचं सीझन आहे त्यामुळे ना बरेचदा दाण्याची भाजी होतेच आणि दाण्याच्या भाजीसोबत भाकर लागतेच. म्हणून मग मी इथे ना भाकरी पण मस्त अशी भाकरी रेडी केली होती आणि भात पण लावला होता. पतली भाजी असली दाण्याची असो शेंगदाण्याची असो, भात तर लागतोच म्हणून मग भात पण लावला होता. आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या टायमिंगला स्वेटर वगैरे घातल्यानंतर ना रिवूशी काहीशी गोड स्माईल देत होती. चला तर मग आता रिवूच्या या गोड स्माईलसोबत मी ब्लॉग इथे सेंड करते. चलो बाय.